पंढरपूरचा आषाढी यात्रेचा सोहळा 6 जुलै रोजी संपन्न होणार आहे। या सोहळ्यासाठी 10 मानाच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। येणाऱ्या वारकऱ्यांना आता पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने सीलबंद पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, आंबा पेय किंवा फळांचा ज्यूस देण्यात येणार आहे। यासाठी पंढरपूर नगरपालिकेने सीलबंद पाणी बॉटल पुरवण्याचे 1.5 कोटी रुपयांचे तर लिंबू सरबत, फळांचा ज्यूस पुरवण्यासाठी 1.5 कोटी रुपयांचे असे एकूण 3 कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे। यापूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांना सीलबंद थंड पिण्याचे पाणी, लिंबू सरबत दिले जायचे। मात्र यावर्षीपासून ही जबाबदारी नगरपालिकेवर सोपवली आहे। त्यासाठी नगरपालिकेला येणारे अनुदान, इतर शासकीय अनुदान, जिल्हा नियोजन योजना, नगरोत्थान आणि पंढरपूर नगर परिषदेचा फंड या माध्यमातून 3 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे। सदरचे सीलबंद पाणी, लिंबू सरबत, फळांचा ज्यूस याचे वाटप 65 एकर भक्तिसागर, दर्शन रांग, चंद्रभागा नदीपात्र, पत्राशेड, वाखरी पालखीतळ आणि चौरस्ता या ठिकाणी करण्यात येणार आहे। मागील वर्षी आषाढी यात्रेमध्ये देखील सीलबंद बॉटलमधून पाणी पुरवठा करण्यात आला होता। यावेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला होता। संबंधित ठेकेदाराची वितरण व्यवस्था अपुरी पडल्याने भाविकांपर्यंत पाणी पोहोचलेच नाही। आता ही जबाबदारी नगरपालिकेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे। वीज, रस्ते, नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, चांगले रस्ते यासह मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी नगरपालिकेवर आहे। या सुविधा भाविकांनाच पुरवताना नगरपालिकेचा बोजवारा उडतो। आता पाणी आणि फळांचा ज्यूस वाटपाची नवीन जबाबदारी नगरपालिकेवर आली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।